वेनगाव सी यांच्यामध्ये. आणि संजय नगर संघ आपल्यासुद्धा सामना आहे. तर आजच्या दिवसात आपला चौथा सामना आहे. तर आपण कुठल्याही प्रकारचा मात्र मोबाईल खिशामध्ये आढळला तरी पेनल्टी दिली जाईल. गोवा गुटखा खाताना जर खेळाडू तंबाखू खाताना दिसला तरीही मात्र पेनल्टी दिली जाईल. हॅलो 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 काय हॅलो माननीय श्री सुधाकर घारे भाऊ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चषक 2024 फायनल डेचा सामना पहिला पाहतो आपण. मेगा फायनलच्या दिवसातील हा पहिला सामना वेनगाव सी बनाम वंजरवाडी यांच्यामध्ये. चालू रे चेक करत चला वेळ घेऊ नका, आपल्याला 5 मिनिटं द्यायचे प्रत्येक गोलंदाजाला. आणि मी प्रत्येक संजयनगर संघांच्या खेळाडूंना सांगतो की आपल्याला फोन करण्याची आणि बोलवण्याची विनंती करायला लावू नका. जेवढे खेळाडू मैदानामध्ये असतील तेवढे लगेच खेळवले जातील, कोणाच्या घरी बोलवले जाणार नाही याची नोंद घ्यायची आपण. संजयनगर संघ आजच्या दिवसातील ज्या खेळाडूला खेळायचे त्यांनी मैदानावरती तयारीमध्ये यायचंय. पहिल्याच गॅपमध्ये स्मिथ पॉईंटच्या दिशेला मात्र कटोला चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र श्री गणेश केला जातो. बळीराम वागचौरे कुठे गेलेत? स्कोर ठीक आहे ठीक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा त्याच दिशेला फटका टोलेला पाहतो आपण. पुन्हा मात्र इथे चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार गणेशच्या बॅटमधून पाहतो आपण. चांगली फटकेबाजी सुरुवात
चांगली सुरुवात करतो आपल्या संघासाठी गणेश वाघमारे मेन फ्रॉम वंजरवाडी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक झेल होता. एक मातबदार खेळाडू आहे गणेश, त्याचा झेल टिपणं आपल्याला गरजेचं होते, परंतु त्याला जीवदान इथे मिळालेलं आहे. पाहूया गोलंदाजी मारकुर्ती गोलंदाज वेंगाव संघाकडून सुनील. पुन्हा ऑफ साईडला फटकेबाजी, चांगली फलंदाजी, परंतु त्या दिशेला प्रोटेक्शन आता चांगलं लावलेलं आहे. चेंडू उचलणार फेकणार 2 धावावरती समाधान मानावं लागते. या 2 धावाच्या मदतीने आपण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 10 या अंकावरती. आणि गोरकामत संघ आणि सावगडी संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्ही लवकरात लवकर येण्याची विनंती करावी. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, हा चेंडू जर थोडंसं बाहेर गेला असता, चौकार गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या दिशेला. इथे मात्र हलकासा कट केला चेंडू. इथे फलंदाज विलास यांच्या पारीचा अंत होतोय. पहिला आदरा बसतो वंजरवाडी संघाला. कालच्या दिवसात पाहिला आपण वांगणी बनाम कैरे यांच्यामध्ये सामना रंगला होता आणि 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले होते. ते मात्र कैरे संघातील गणेश वाघे या फलंदाजाने अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. तर मग प्रेक्षक त्या सामन्याचा आनंद घेत होते. इथं मात्र स्टेट ऑन ग्राउंड खेळलेला फटका, झेलसाठी प्रयत्न केला होता, परंतु चौकार रडवतो आपल्या संघासाठी. कारण हा 1 डाऊन साठी जर थांबला असता मंगेश जाणतोय की हा चेंडू सीमारेच्या बाहेर गेला असता, कारण अगोदरच हाईट कमी आहे. क्षेत्ररक्षक मंगेश वाघमारे याची 12 धावा धावफलकावरती आलेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. रुपेश गोलंदाजी मार्गवरती पाहतोय तर स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं पाहायला मिळालं आणि काही गरज नव्हती. इथं दुसरी रन सोडण्याच्या प्रयत्नामध्ये इथं बाद एक मोठा फलंदाज मात्र बॅक मध्ये येतोय. नाराज आहे नक्कीच गणेश, थोडासा नाराज झालेला दिसतोय. नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. दुसऱ्या धावांचा प्रयत्न केला नसता तर कुठेतरी मात्र गणेश सारख्या फलंदाजाची विकेट तिथे गमावलेली असती. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर बाळू कुठेतरी चुकी करतोय. आपल्या सह खेळाडू मात्र ओपनिंग फलंदाज होता, त्याला रनआउट करण्यात आलेला. इथे चांगली फेकी केली मात्र सुनील या क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. पहिला चेंडू त्याला या षटकातला पहिलाच चेंडू.
स्ट्राईक सुद्धा मात्र गणेशकडे मिळाली होती. थांबणं गरजेचं होतं गणेशने, कारण एक मातब्बर फलंदाज आहे. धावांचा इथं डोंगराची बरसात झाली असती, परंतु बाळूला आता मात्र संघाचे जबाबदारी खांद्यावर घ्यावं लागेल. फुलटॉच चेंडू, लालीबापरीचा चेंडू होता, पण त्या चेंडूला मात्र चांगला फटका खेळता आला. म्हणजे हलकासा पुश केला, क्रॉस द लाईन खेळलेला फटका. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने 14 धावा धापलकरती लागलेल्या आहेत. नक्कीच इथं पंचांनी सौर घोषित केलं. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक अवांतर धावसंख्येमध्ये भरेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. रोहन आलं तर त्या साईडला जा, लेग साईडला जा, झाडांखाली बसा. तिकडे तिथं थांबण्यापेक्षा बॉर्डर लाईनचा ताबा घ्या संजयनगर संघाचे खेळाडू. निर्धावचनची सांगता होते. कमीत कमी 40 ते 35 धावांपर्यंत मजल मारतील का वंदरवाडी संघ? तिथे चापट दिलेलं आहे. दुसऱ्या वगैरेचा प्रयत्न आणि चांगली रंदी विकेट मानावं लागेल. 2 धाव मात्र सहज कंप्लीट गेलेत. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. शॉट चुकीला माफी नाही, ते 1 रन. 16 धावा धापलकरते आलेत. अजूनही मला तर वाटते की 2 चेंडू शिल्लक असतील. लास्ट आहे का? नाही, ओव्हर झाले. बरोबर, ओव्हर झाले. ओव्हर इथं क्रॉस द लाईन किंवा फटका पाहावा त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उत्तम फेकणार, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच धावते समाधान. चेंडू किती पहिला का दुसरा आहे? विकेट आहे का? 17 धावा धापलकर केल्यात. थोडस नक्कीच आता ह्या जोडीने मात्र करामत करावं लागेल. थोडासा टर्न करतोय गोलंदाज. नक्कीच इथं चेंडू पाहायला मिळते कट करताना. बाहेरून आवाज देऊ नका, नाहीतर पेनल्टी दिली जाईल. आपण याची दक्षता घ्यायची.
नक्कीच इथं बाद होतो फलंदाज. 5 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त एक धाव खर्च करतोय गोलंदाज. नाव काय? विनायक. विनायक गोलंदाजी मारकोटी पाहतो विनायकला. आणि नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. फक्त एक धाव खर्च केले. एक दोन फलंदाज बाद. दोन बॉल 19 झाले आता. नक्कीच कुठेतरी इथं मात्र गणेशचा विकेट मात्र बोनस ठरला वेणगाव संघासाठी. कारण इथं पाहिलं गेलं हॅलो. चला साहेब संघ आपण आल्यासाठी आपली उपस्थिती नोंदवायची आहे इथे. आणि गोरकामत संघ, गोरकामत राकेश यांचा संघ. मॅच मामा गडबडीत हॅलो. गडबडीत 20 वाटणार. किती चेंडू तसं आहे ना ह्या अगोदर त्यानंतर आऊट. झाले का?
धावफलकावरती आल्यात। नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर पाहतोय आपण की थोडस गणेशची विकेट गेल्यानंतर ब्रेक लागला धावांना आणि आता विनंती करतो साळू संघाचा कर्णधार आणि गोरकामा संघाचा कर्णधार आपण टॉस ऑन करतोय। ही इनिंग संपण्याच्या अगोदर जो संघ इथं हजर झाला आणि जो संघ उशिरा करेल त्याला पॅनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे। हॅलो हॅलो मी विनंती करतो सावळ संघाचा कर्णधार आणि गोरकामा संघाचा कर्णधार पहिल्या चेंडूवरती मात्र इथं मंगेश यांच्या पारीचा आणतो तो बॅटची कडा लागून मात्र चेंडू जातोय वेस्टर्सच्या हातामध्ये। तेवीस धावांचे लक्ष असेल मात्र वेनगावसी संघासमोर। मी मगाशीच म्हणलो तर 35 ते 40 धावा करणं गरजेचं होतं, कारण पाहायला गेलं तर वेनगावसी संघामध्ये चांगली फलंदाजीचं भरणं आहे। रुपेश स्वतः मागे थांबलाय, एक हिटर फलंदाज। साहेब संघ आपला कंदर घेऊन पाठवायचा आणि गोरकामा संघ आपण जवळचे दोन्ही संघ आहेत तर नक्कीच आपण सहकार्य करायचे। लवकरात लवकर आपला सर्व खेळाडू घेऊन इथं मैदानावरती हजर राहायचे। तसेच डोनेवाडी संघ आणि बर्णे संघ आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्ही तुझ्या लवकरात लवकर येण्याची खूप विनंती करतो आम्हाला तुम्हाला की वेळ आपल्याकडे नाही आहे, याच बेगार
फायनल सामना आहेत, त्यामुळं ओव्हर आपल्याला जास्त खेळायचं असेल तर आपण लवकरात लवकर येणं गरजेचं आहे, अन्यथा मात्र षटक कमी केले जातील याची आपण दक्षता घ्यावी. विनंती करतो गोरकामत संघ आपला करून या साळोख संघाचा करून आलेला आहे. साळोख संघाचा करून उपस्थित झालाय. गोरकामत आपला करून पाठवा. हॅलो, धावा किती? चेंडू किती आले? तीन चेंडूचा खेळ झाला आणि 2 धावा धापलकावरती आल्यात. पाया गोलंदाजी मार्कवरती गणेश आणि हात सुद्धा मात्र बॅटची कडा लागून फलंदाज होईल बाद. अजूनही मात्र मेन फलंदाज ओपनिंग फलंदाज आहे वेनगावची टीमचा, त्याला मात्र करंदर पाठवत नाही, कारण जाणतोय कारण गणेशची गोलंदाजी आग ओघणारी गोलंदाजी आहे, त्यामुळे कुठेतरी रुपेशला मात्र मागे ठेवण्यात आलेलं आहे, कारण एका षटकामध्ये सामना आपल्या संघाच्या बाजूने झोकवू शकतो अशी फलंदाजी करणारा फलंदाज अजून नक्कीच मागे थांबलेला आहे. मी वारंवार पुकार करतोय गोरकामत संघ आपला कर्णधार पाठवा. साळोख संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. गोरकामत संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. कुठल्या संघाला खेळायला जमत नसेल त्यांनी आम्हाला लगेच कळवायचे की नाही जमणार, आम्हाला दुसरा संघ उपलब्ध आहेत. तो मात्र मोठा फटका, पाहूया जेल होणार का आणि षटकार. हे षटकाराच्या मदतीने मात्र 8 धावा धापलकावरती आल्यात. उंची जी असताना थोडी लांबी कमी असताना सुद्धा मात्र हा षटकार गेलेला आहे. फुटाचा चेंडू मुद्दाम टाकला होता, कारण गणेश जाणतो जास्तीत जास्त विकेट घेणे गरजेचं आहे, आपण अशी मॅच जिंकू शकणारच नाही. 9 धावा धापलकावरती लागल्यात. 2 बाद 900 धावसंख्या मात्र वेनगावची संघाची पाहतो आपण धापलकावरती. डोणेवाडी संघ आणि वर्णे संघ आपण सुद्धा लवकरात लवकर यायचं इथे. डोणेवाडी असेल आणि वाकई संघ वर्णे संघ लवकरात लवकर मैदानावरती हजर राहायचे आपण.
2 डॉट आहेत हा. जबरदस्त फटका, परंतु पाहूया झेल होणार का, आणि ते झेल होते. आता सर्व जबाबदारी रुपयाच्या खांद्यावरती आहे, कारण इथं धावा मात्र कमी आहेत. नऊ धावा धापलकावरती. काय इतर सहाय्यक संघाचा कर्ज उपस्थित झालाय. जर गोरकांबा संघ उपस्थित झाला नाही तर नक्कीच ते पॅनल्टी मागत आहेत. आपण गोरकांबा संघ लवकरात लवकर इथं हजर राहायचं मैदानावरती, कारण शेवटचे 2 षटक राहिले. त्या 2 षटकामध्ये आपण हजर राहिले नाही तर नक्कीच आपल्याला पॅनल्स केले जाईल. तो ऑफसाईडला टोलला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक ते देशाला चांगलं होतं. विलास मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. इथे 1 धाव मात्र कंप्लीट केले. स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन करतो रुपेश. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धापलकरते आलेत. अजूनही 13 धावांची गरज आहे. कुठेतरी 35 धावापर्यंत जर मजल मारली असते 30-35 होते तर कुठेतरी मात्र दमछाक पाहायला मिळाली असती. हा चांगला चेंडू आहे. त्याचे निर्देशांची सांगता होते. चला गोरकांबा संघ कर्णधार आपला पाठवा. राकेश कर्णधार. 2 ओव्हर राहिले आहेत. आणि षटकार. शेवटच्या चेंडूवरती फटका खाल्ल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली होती मात्र गोलंदाजाने. चला विनंती करतो आपण कर्णधार या, आणि प्रत्येक संघाने आपले प्रवेश मात्र अगोदर जमा करायचे, नंतर मैदानामध्ये आपण रवाना व्हायचे, कारण नंतर हारल्यानंतर कमी घेतले जाणार नाही. 7 धावांची गरज विजयासाठी ती मात्र वेनगावशी संघाला. काजू बदाम टच कर त्यांचा. आणि नक्कीच एक अनुभवी खेळाडू वेनगाव संघातील यांच्या हस्ते टच आपला केला जातो. वेनगाव संघ आपला गोरकांबा संघ. राकेश कर्णधार पाठवा आपला टचला. आणि तो थोडासा क्रादरांचा खेळण्याचा प्रयत्न लेगबाच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 17 धावा धापलकरते लागल्यात. षटकार जर गेला नसता शेवटच्या चेंडूवरती तर नक्कीच एक चांगला सामना, रोमांचक सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला असता. परंतु पाहूया ह्या षटकामध्ये हा सामना संपुष्टात आणतील का. आणि थोडस 1च धाव. 18 धावा 1 धावेच्या मदतीने धापलकरते लागलेले आहेत. चला या गोरकांबा संघ आपला कर्णधार या, टच करून घ्या. शेवटचे षटक प्रगतीपथावर आता शिल्लक आहे, आणि सुरेश आपण टच करून घ्या त्यांचा.
षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये सुनील यांच्या पारीचा अंत होतोय. तिसरा चेंडू आहे का हा? तिसरा काय चेंडू का आले एक धाव होते ना. डॉट आलता. चांगलं षटक हातवतोय. 18 धावा धापलकावरती आल्यात. अजूनही 5 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे. 12 वाजून गेलेले आहेत. पहिला सामना अजूनही चालू आहे. शेवटचं मात्र 8 चेंडू आणि आपण जे जे संघ आजच्या दिवसात आहेत त्यांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी, अन्यथा आपल्याला षटक कमी केले जातील याची आपण नोंद घ्यायची. कोण टाचू नये यांच्यात साळोख आणि गोरकामत मध्ये. साळोख आपला निर्णय कळवायचा. साळोख कंपल्सरी चेसिंग नाहीये. सुपर ओव्हर खेळले जाईल सामना बरोबर सुटल्यावर. दोन रिव दिले जातील त्यापैकी मात्र एक रिव आपण घेतलेला. आता आपण इथे पाहतो रिप्लाय मध्ये एकच या एवढे पेनल्टी लागेल. नक्कीच एक सोर चेंडू आहे. अवंतर धावसंख्येमध्ये भर होईल. इथं पाहतो आपण ऑफ टाइमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता आणि यानंतर 12 खेळ फक्त रिओला 12 खेळ तर थांबायचं आहे. संघातील जास्ती खेळाडू आले तर नक्कीच आपण पेनल्टी देऊन देऊ. हा सुद्धा चेंडू चांगला. इथे पाहतो आपण 19 धावा धापलकावरती लागलेल्या आहेत आणि यामध्ये 7 चेंडू आणि मला तर वाटतं की 4 धावांची गरज. षटकार जो तो दुसऱ्या षटकात मध्ये शेवटचा चेंडू षटकार आला. तो जरी षटकार आला नसता तर नक्कीच इथे एक रोमांचक सामना पाहायला मिळाला असता. तरीही पाहूया काय घडणार मैदानामध्ये. पुन्हा निर्धाव अप्रतिम गोलंदाजी. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. जर सामना बरोबरी सोडला तर सुपरवर खेळवला जाईल याची आपण नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग हा नियम नाहीये. चला जास्त टीम मीटिंग नको आहे. एका फटक्याची गरज आहे. चांगला फटका जर खेळला तर एक फटक्यामध्ये आपला सामना विन करू शकतो आणि सुनील आहे या मैदानामध्ये अजून तोपर्यंत आशा पलवत आहेत. कोणावरती आशा विश्वास असेल गणेश वाघमारे यांचा. अजूनही जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती क्रीजवरती पडत नाहीये तोपर्यंत कोणी हारलेलं नाही कोणी जिंकलेलं नाहीये. साळोख संघ आपला निर्णय कळवायचा आहे. साळोख संघ
त्यांनी एकच दिलाय. हॅलो, सफल झाला असेल तर वाईट नाही दिला जाणार, परंतु आपण पुन्हा रिक्लेड शेवटचा दिवा असेल. ठीक आहे, तुम्ही येऊ नका रे कोणी. हॅलो, अटीतटीची लढत आहे आणि नक्कीच कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आपण दक्षता रिप्लाय मध्ये पाहतोय. नक्कीच फलंदाज सफल आहे, त्यामुळे इथं हा वाईट दिला जाणार नाही. निर्देशांची सांगता होते. आता मात्र अति बाहेर जाणारा चेंडू आहे गणेश. 20 धावा धापलकावरती लागल्यात. हा चेंडू चांगला आहे, परंतु सफलला वाईट नाही ना. बॉल आहे, नक्कीच आतून चेंडू टर्न झालेला आहे, त्यामुळे तू पण व्यवस्थित टाक ना जरा. आता तुम्हाला परत भेटणार नाहीये. आता सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा तुमचा सक्सेसफुल झालेला आहे ना. मग ठीक आहे, तुम्हाला भेटलेला आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू मध्ये आपल्याला 3 धावा कराव्या लागतील. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. आणि काय केलं इथं सुनील याने, ऑफ साईडला कटवायचा प्रयत्न करत क्रॉसला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अजित इकडे थांबा, तुम्ही त्याला घालवलं का जागेवर. आणि काय चाललंय मैदानामध्ये, काय फलंदाज जो येतो तो षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय.
जो फलंदाज जातो तो षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं कटवला आपण ऑफ साईडला कटवला तर 2 धावा मिळतील आणि फक्त 3 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना होता कुठून सामना गेला कुठं. एक रोमांचक सामना पाहायला मिळतो या दोन्ही संघामध्ये. हा सामना जर कमी धावांवरती जर विजय मिळाला वंजरवाडी संघ तर आजच्या दिवसात मात्र कोणाला आवडणार नाहीये. मंगेश बघत राहिलाय काय चाललंय यांच्या मैदानामध्ये. फलंदाज जो येतोय तो षटकार मारला जातोय, जो जातोय तो षटकार मारला जातोय. मी पुढे येऊन अंगाला अडवून एक धाव घेतली असती. 2 चेंडू 3 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघाच्या बाजूने. एक हृदयाचे टोके वाढवणारा सामना आणि काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. एक चेंडू 3 धावांची गरज. 2 धावा जर केल्या तर सामना बरोबरी सुटेल आणि सुपरवर खेळला जाईल. 2 जर धावा केल्या तर सुपरवर खेळवलं जाईल याची आपण नोंद घ्यावी. या गोलंदाजाचं नाव काय आहे? प्रतीक. हा गोगणारा गोलंदाज आहे, छोटासा गोलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान, मूर्ती लहान पण कीर्ती महान. या गोलंदाजाची पाहतोय आपण काय करामत करतोय. आग ओतणारी गोलंदाजी. 3 धावांची गरज. 1 चेंडू फुलटाच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायची गरज आहे आणि एका धावेने पराभूत झालेला आहे तो मात्र येणगाव संघ. काय गोलंदाजी केले. आपण सेकंड करून घ्यायचे मित्रांनो. जरी आपण पराभूत झालं तरी पण आपण सेकंड करून घ्यायचे. स्पर्धेचा नियम आहे आणि क्षेत्रसिंह स्वीकारले सावक संघाने. आपण हात मिळवणी करून घ्यायचे समोरच्या संघाबरोबर. वेणगाव संघ नक्कीच नाराज होऊन जातोय आपण, परंतु आपले खेळाडू आपले दाखवायचे. कारण हा सामना तुम्ही आता हारलेत, पुन्हा हे सामने तुम्हाला खेळायचेच आहेत, त्यामुळे आपले खेळाडू दाखवायचे. चला मैदानामध्ये सेकंड करून घ्यायचे आपण. सामना फक्त 22 धावांवरती विजय मिळवलाय वेणगाव आपले वेणगाव संघाविरुद्ध वंजरवाडी संघाच्या. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो मात्र शेवटचा गोलंदाज प्रतीक.